नमस्कार, मी डॉक्टर सायली डब्बीर, ASG गाडगिळ हॉस्पिटल ठाणे इथे एक कन्सल्टंट ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणून काम करते. आज आपण ड्राय आय बद्दल थोडीशी माहिती घेऊया. तर ड्राय आय म्हणजे नेमकं काय? तर ड्राय आय म्हणजे आपल्या डोळ्याच्या सरफेस लेअरवर एक प्रोटेक्टिव्ह नॉर्मल टिअरचा लेअर असतो, जो की डोळ्याला मॉइश्चर आणि कम्फर्ट मिळवून देतो, न्यूट्रिशन पण देतो. आणि जर हा लेअर कमी झाला किंवा लवकर इव्हॅपोरेट झाला तर ड्राय आय तयार होतो. तर ड्राय आय का होतो, याची काय कारण आहेत? तर जास्त करून स्क्रीन टाइम वाढलेला असणे, जसं की मोबाईल, लॅपटॉप किंवा कम्प्युटरचा यूज, किंवा बाहेरचं पोल्युशन, एअर पोल्युशन, किंवा जास्त काळ AC एन्व्हायरमेंटमध्ये राहणे, आणि काही आजार जरी असणे जसं की डायबिटीज, थायरॉइड डिसऑर्डर आणि मेनोपॉज किंवा काही मेडिकेशन चालू असणे, या सगळ्यामुळे ड्राय आय होऊ शकतो. तर त्याची काय सिम्पटम्स आहेत की डोळा जर ड्राय असेल तर रेडनेस होतो, इरिटेशन होतं, किंवा फॉरेन बॉडी सेन्सेशन होतं, असं वाटतं की काहीतरी डोळ्यात खुपत आहे, किंवा ब्लर व्हिजन होतं, कधी कधी वॉटरिंग पण होतं. तर पाणी काय येत असेल जर ड्राय आय असेल तर डोळ्यामधला जो नॉर्मल टिअर लेअर कमी झाला तर रिफ्लेक्स टिअरिंग होतं आणि डोळ्याला पाणी येतं. आपण जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर काय होऊ शकतं? सुरुवातीला तर डिस्कम्फर्ट जाणवतो, पण हळूहळू कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात. आणि जर सरफेस लेअर डॅमेज झाला तर इन्फेक्शन होण्याचे पण चान्सेस वाढतात आणि व्हिजन क्वालिटी पुअर होते. तर अर्ली ट्रीटमेंट याच्यासाठी का आवश्यक आहे? तर जर लवकर डायग्नोज करून आपण ट्रीटमेंट घेतली तर ते लवकर चांगले परिणाम मिळतात आणि आपण हे सिम्पटम्स पण लवकर कमी करू शकतो. तर हे टाळण्यासाठी, ड्राय आय टाळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर पहिलं पॉइंट आहे की आपण स्क्रीन टाइम तर कमी करावा, पाणी भरपूर प्यावं, आणि जर कम्प्युटरवर काम असेल तर 20-22चा रूल फॉलो करायला पाहिजे, आणि लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. शेवटी मला एवढंच एक संदेश द्यायचा आहे की जर तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला ड्राय आय असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये व्हिजिट घ्या. अर्ली डायग्नोसिस आणि लवकर ट्रीटमेंट करणं हे खूप आवश्यक आहे. थँक्यू.